9 रात्री आंबेचा जागर झाल्यानंतर 10वा दिवस असतो विजयादशमीचा, म्हणजे सोने लुटण्याचा. दसऱ्याच्या दिवशी लोक एकत्र येतात. आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दसऱ्याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. आज आपण या कथांबद्दल आणि दसऱ्याला आपटा शमीच्या पानांना का विशेष महत्त्व आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. रघुराजाच्या काळाची पुराणकथा आहे. वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स्य 14 विद्यांमध्ये त्याने प्रावीण्य संपादन केले. गुरु ऋणातून उतराई होण्यासाठी त्याने गुरुदक्षिणेबद्दल विचारले. विद्या लोकांच्या कल्याणासाठीच उपयोगात आण, हीच माझी गुरुदक्षिणा असे गुरुने सांगितले. मात्र शिष्याने जास्तच आग्रह केला. तेव्हा गुरुनी सांगितले की 14 विद्यांच्या बदल्यात 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे. गुरूंना वाटले कौत्स्य आता गुरुदक्षिणेचा नाद सोडून देईल. कौत्स्य रघुराजाच्या दरबारी गेला. त्यात सगळी परिस्थिती निवेदन केली. राजाकडेही एवढे द्रव्य नव्हते, म्हणून त्याने कुबेरावर स्वारी करून द्रव्य मिळवण्याचा बेत केला. रघुराजाच्या स्वारीची कुणकुण लागताच कुबेराने नगरीच्या वेशीबाहेर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. या सुवर्ण मुद्रा ज्या झाडावर पडल्या ते झाड आपट्याचे होते. त्या घरी घेऊन जा म्हणून कौत्स्याला सांगितले. 14 कोटींपेक्षा एकही जादा सुवर्ण मुद्रा त्याने घेतली नाही. दिलेले दान कुबेरही कसा परत घेणार. शेवटी त्या सुवर्ण मुद्रा नगरजनांनी लुटून न्याव्यात असा सुवर्ण मध्य काढण्यात आला. तो दिवस होता विजयादशमीचा, म्हणून सीमोल्लंघन करून सोने लुटून नेले जाते. षोडश मातृकामध्ये 6व्या क्रमात जी देवी येते तिचे नाव विजया आहे. जगतजननी माता भवानीच्या 2 सखींचे म्हणजे मैत्रिणींचे नाव जया आणि विजया आहे. यामधील एकीच्या नावावर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. हा सण शस्त्राने देशाच्या सीमेचे रक्षण करणारे, तसंच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी हे सर्वजण आपापल्या शस्त्रांची पूजा करतात, कारण हे शस्त्र प्राण्यांची रक्षा करतात, तसेच भरण पोषणाचे साधने आहेत. या अस्त्रांमध्ये विजय देवीचा वास मानून यांची पूजा केली जाते. सर्वात पहिले शस्त्रांवर पाणी शिंपडून पवित्र केले जाते. त्यानंतर महाकाली स्तोत्राचे पाठ करून शस्त्रांवर हळद कुंकू फूल अर्पण करून धूप दीप दाखवून पूजा केली जाते. त्यानंतर दलाचा प्रमुख थोडा वेळ शस्त्रांचा प्रयोग करतो. अशा प्रकारे पूजा करून संध्याकाळी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून विजयादशमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी दुर्योधनाने पांडवांना जुगारात पराभूत केले आणि त्यांना 12 वर्षे वनवासात आणि 1 वर्षाचा अज्ञातवासात पाठवले. वनवासात असताना अर्जुनाने शमीच्या झाडावर धनुष्य ठेवले आणि शमीच्या झाडावरून शस्त्रे उचलून शत्रूंवर विजय मिळवला. याच विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी म्हणजे दसऱ्याला शमीची पूजा केली जाते. मंडळी, दसरा किंवा विजयादशमी ही तिथी मानली जाते जी सर्व सिद्धी देते. त्यामुळे या दिवशी केलेलं प्रत्येक शुभकार्य फलदायी मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांचे अक्षरलेखन, घर किंवा दुकानाचं बांधकाम, घरकाम, जावळ भरणं, नामकरण सोहळा, कान टोचणं, यज्ञोपवीत संस्कार आणि भूमिपूजन यासारखे उपक्रम करणं शुभ मानलं जातं. या दिवशी विवाहविधी केले जात नाहीत, ते निषेधपर मानले जातात. मंडळी, दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करावी आणि विजय मुहूर्तावर ध्यान करावे. नंतर आपली शस्त्रे स्वच्छ कापडावर ठेवा. पुढे त्यांना अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ करा आणि गंगाजल वापरून त्यांना शुद्ध करण्यासाठी पुढे जा आणि त्यानंतर त्यांची पूजा करावी. दिवे लावताना रोली, चंदन आणि अक्षत लावा आणि फुले, धूप अर्पण करा. शस्त्रपूजेदरम्यान भगवान श्रीराम आणि माँ काली यांच्या मंत्रांचा जप करा. मंडळी, विजयादशमीला पान खाण्याचे आणि खायला घालण्याचे आणि हनुमानजींना पान अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे महत्त्व आहे. विड्याचे पान आदर, प्रेम आणि विजयाचे सूचक मानले जाते. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद दहन केल्यानंतर सुपारी खाल्ल्याने सत्याच्या विजयाचा आनंद व्यक्त होतो. त्याचबरोबर शारदीय नवरात्रीनंतर हवामानातील बदलामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही सुपारीच्या पानांच्या सेवनाने पचनक्रिया बळकट होऊन संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते. विजयादशमी सर्वोत्तम आहे, त्यामुळे या दिवशी सर्व प्रकारची शुभकार्ये करता येतात. या दिवशी सुरू केलेली कोणतेही कार्य निश्चितपणे यशस्वी होते.
यामुळेच प्राचीन काळी राजे या दिवशी विजयाच्या इच्छेने युद्धासाठी निघत असत. या दिवशी ठिकठिकाणी जत्रेचे आयोजन केले जाते, रामलीलाचे आयोजन केले जाते आणि रावणाचा मोठा पुतळा बनवून दहन केला जातो. मंडळी, माता आदिशक्तीच्या सर्व रूपांमध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत, पण ती शस्त्र कोणी आणि कोणत्या देवाने दिली आणि का दिली याबद्दलही जाणून घ्या. प्रथम आहे त्रिशूळ. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे. भगवान शंकराने आई अंबाला त्रिशूळ अर्पण केल्याचे सांगितले जाते. दुसरे आहे शक्ती दिव्यास्त्र. हे शस्त्र अग्निदेवतेने आईला दिले होते. जेव्हा महिषासूर अनेक राक्षसांशी लढायला आला तेव्हा मातेने या शस्त्राने सर्वांना हाकलून दिले. तिसरे आहे चक्र. रक्तबीजाने इतर अनेक राक्षसांना मारण्यासाठी मातेने चक्राचा वापर केला. भक्तांच्या रक्षणासाठी हे चक्र श्रीहरी विष्णूने देवी दुर्गाला दिले होते. चौथे आहे शंख. पृथ्वी, आकाश आणि पाताळ या तिन्ही जगांना आपल्या नादाने कंपित करणारा शंख जेव्हा रणभूमीवर वाजला तेव्हा सर्व राक्षस घाबरून पळून गेले. ते भीतीने थरथरत होते. वरुण देवाने माता जगदंबेला शंख अर्पण केला. पाचवे आहे धनुष्य व बाण. युद्धभूमीवर मातेने धनुष्य बाणाने राक्षसांचा सैन्याचा नाश केला. धनुष्य बाणाने भरलेली लहर पवन देवाने दिली. सहावी आहे घंटा. अनेक असुरांना आणि दैत्यांना एका तासाच्या आवाजाने बेशुद्ध करून टाकल्यानंतर इंद्रदेवाने आपल्या वज्रापासून दुसरे वज्र उत्पन्न करून ते मातेला दिले. सातवी आहे तलवार आणि भाला. चंड मुंड नष्ट करण्यासाठी आईने कालीचे विशाल रूप धारण केले. महाकालाने दिलेल्या तलवारी आणि कुऱ्हाडीने लढाई झाली. देवीने तलवारीने अनेक असुरांची मान कापली आणि त्यांना त्यांच्या शरीरापासून वेगळे केले.